नागपुर के गणेशपेट थाना क्षेत्र में शादी.com के जरिए हुई पहचान के बाद महिला से धोखाधड़ी का मामला सामने आया। जानकारी के अनुसार आरोपी ने खुद को अविवाहित बताकर महिला से शादी का दावा किया और इसी के साथ शारीरिक संबंध बनाए। बाद में महिला को पता चला कि आरोपी पहले से ही शादीशुदा है। महिला की शिकायत पर गणेशपेट पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच शुरू की। शादी.com वरून जो आरोपी आहे त्याने पीडितेशी कॉन्टॅक्ट केला। त्यानंतर त्यांनी फेसबुकवर सुद्धा खोट्या नावाने आयडी बनवून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि त्यानंतर त्याचं ओळखीचं रूपांतर त्याने प्रेमात केलं आणि त्यानंतर हा व्यक्ती विवाहित होता। त्याला मुलं असताना सुद्धा मी बायकोला डिवोर्स दिलेला आहे किंवा मी सोबत राहत नाही, सेपरेट राहतो, अशा प्रकारे तिला आमिष दाखवलं आणि तिच्यासोबत लग्न करायचं तिला सहमती दर्शवली। परंतु काही दिवसानंतर त्या मुलीच्या लक्षात आलं की बाबा संबंधित आरोपीचा स्टेटस पाहिल्यानंतर त्यांनी बायकोला ॲनिव्हर्सरीचं विश केल्याचं लक्षात आल्यानंतर संबंधितांनी महिलेला फक्त शरीर सुखासाठी वापर केल्याचं निष्पन्न झाल्यानंतर संबंधित महिलेने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी FIR दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास आमचे PI गणेशपेट करत आहेत। याच्यामध्ये आता तपासात जे काही निष्पन्न होईल त्याच्या अनुषंगाने पुढील गोष्टी आपल्याला समजतील।